आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती। अशीच काहीशी घटना आज पहाटे 6:30 वाजेच्या सुमारास जालना ते सिंदखेड राजा रस्त्यावर घडली। कदाचित त्यावेळी वीज पुरवठा जर सुरू असता तर ते चित्र आता आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने भयावह झाले असते आणि झालेले नुकसान हे न भरून येणारे होते। मी सांगत आहे आज सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास जालना सिंदखेड राजा रस्त्यावर बोरखेडी पाटीजवळ झालेल्या अपघाताबद्दल। कार आणि बसचा हा अपघात झाला। कार क्रमांक MH21 AX 282 स्पोर्ट्स आणि यवतमाळ बस क्रमांक MH06 S 8714 ही दोन्ही वाहने सिंदखेड राजाकडे जात होती। कारमध्ये एक महिला पुरुष तर बसमध्ये 41 प्रवासी होते। हा अपघात पाहता प्रथमदर्शनी कार चुकीच्या बाजूने बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे। हा अपघात होताच काही फुटावर असलेल्या 3 फेजच्या रोहित्रावर बस जाऊन धडकली। सुदैवाने 10 मिनिटांपूर्वीच वीज प्रवाह खंडित झाला होता। जर या 3 फेजमधील वीज प्रवाह सुरू असता तर काय झाले असते याची कल्पना देखील करवत नाही। दरम्यान रुग्णवाहिका 108चे चालक रामेश्वर खरात आणि डॉक्टर नदीम यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात भरती करण्याची व्यवस्था केली। कारमधील 2 प्रवासी हे जालन्याचे असल्यामुळे त्यांनी लगेच त्यांच्या नातेवाईकांना बोलवून हॉस्पिटलमध्ये जाण्याची व्यवस्था करून घेतली। बाजूलाच असलेल्या अंकुशराव इंगोले या तरुण शेतकऱ्यांनी अपघातग्रस्तांनाही मदत केली। आम्ही मदत अशी केली की आम्हाला आवाज आला, घरून मी पळत आलो, तसं पळत आलो तेव्हा पाहिलं तर हे असे म्हणजे खूप लागेल होतं, मार लागेल होता। मार लागेल असल्यामुळं आम्ही ते त्याला हॉस्पिटलला 1-2-4 गाड्या थांबल्या, एक नाही थांबली, मग त्यांची घरची गाडी बोलून घेतली आणि त्याला टाकून दिलं घरच्या गाडीमध्ये। बसमधील प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे। त्यांना वाहक गणेश कळकटे राहणार कांचननगर जालना यांनी इतर वाहनाने पाठवण्याची व्यवस्था केली। चालक SK कोडापे हे किरकोळ जखमी झाले आहेत। दरम्यान बसमधील प्रवासी मंदा बाबूराव शिरसाट राहणार विसवी तालुका मेहकर आणि शिवराम शिंगणे कॉन्ट्रॅक्टर मुंबई हे बसमध्ये प्रवास करत होते, ते देखील आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाले आहेत। घटनास्थळावर जालना आगाराचे कर्मचारी आणि तालुका पोलीस ठाण्याचे विलास आटोळे यांनी धाव घेतली आणि पुढील कारवाई केली। आपण पाहत आहात EDTV न्यूज जालना।